सो स्ट्रीम फार महत्त्वाचे. लगे हात हे पण सांगून टाका की कुठल्या अशा हायली पेड स्ट्रीम आहेत जिथे स्टुडंट्सने थोडंसं लक्ष दिलं. सो खास करून जेव्हा फ्रेशरला 2026 आय टी करिअर आता चालू करायचं, तर एवढी मोठी आय टी इंडस्ट्री मी स्वतः ओपन अपली सांगतो की 1-2 टेक्नॉलॉजीवरती चालत नाही. पण कुठली स्ट्रीम, कुठला टेक्निकल आय टी करिअर ट्रॅक सिलेक्ट करायचा याचे 2-3 पॅरामीटर आहेत जेणेकरून फ्रेशरला लवकरात लवकर आय टी जॉब मिळेल. तर पहिली गोष्ट असं की जी कुठली टेक्नॉलॉजी मी शिकतोय त्याच्यामध्ये मार्केटमध्ये जॉब ऑपॉर्च्युनिटीज पण तितक्या भरपूर पाहिजे. कारण गरजेचं नाही की प्रत्येक स्टुडंट पहिल्याच इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्ट होईल. त्याला 2, 4, 6 इंटरव्ह्यू कॉल्स तरी भेटले पाहिजेत, तेवढ्या ऑपॉर्च्युनिटी पाहिजेत. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, त्या टेक्नॉलॉजीला फ्युचर स्कोप पाहिजे. असं नाही की मी आज शिकलो 2 वर्षांनी मला परत ती टेक्नॉलॉजीज बदलून अजून काहीतरी वेगळं करायला लागतंय. आणि तिसरी गोष्ट, त्याच्यामध्ये सॅलरी ग्रोथ पाहिजे. सो ह्या सगळ्या पॅरामीटर्सचा जर विचार केला तर सध्या टॉप 2 टेक्नॉलॉजीज आय टीमध्ये मी फ्रेशरसाठी सजेस्ट करेन. पहिली गोष्ट म्हणजे जर तुमचं एज्युकेशन बॅकग्राऊंड हे कॉम्प्युटर किंवा आपण ज्याला CSIT रिलेटेड फील्ड म्हणतो, कॉम्प्युटर रिलेटेड एज्युकेशन और डिग्री, ते झालेले असेल तर आजही सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट ज्याला आपण शक्यतो फुल स्टॅक म्हणतो त्या गोष्टीसाठी खूप चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत. आणि दुसरी गोष्ट, जर तुमचं एज्युकेशन हे नॉन आय टी फील्डमधनं झालेलं असेल तर डेटा सायन्स, AI, ML, डेटा रिलेटेड टेक्नॉलॉजी, त्याच्यामध्ये डेटा ॲनालिटिक्स पण येतं. या टेक्नॉलॉजीला खूप जास्त स्कोप, नंबर ऑफ ऑपॉर्च्युनिटीज, फ्युचर ग्रोथ या फ्रेशरच्या दृष्टीने आहे.